फ्लॅटपेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमठ बिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प। कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर 3 BHK 2 मास्टर बेडसह 1100 स्क्वेअर फूट RCC बांधकाम, जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग, मॉड्युलर किचन, सागवान फ्रेम दरवाजा, स्वतंत्र असेसमेंट, सेपरेट वॉटर मोटर, 60% काम पूर्ण, मोजकेच रो हाऊस शिल्लक। साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमठ। स्वतंत्र बंगलो, घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल। कॉन्टॅक्ट 9405755599 आणि 8806229999। नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदानाला अवघे काही तास शिल्लक आहेत आणि निवडणूक विभागाच्या वतीनं एक धांदल सुरू आहे। बघितलं आपण तर संपूर्णपणे प्रत्येक मतदान केंद्रावरती नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी जे आहेत ते EVM मशीन म्हणा किंवा अन्य साहित्य जे आहे ते घेऊन जाताना आपणास दिसून येत आहेत। त्यांच्यासोबतच नियुक्त करण्यात आलेले सर्व कर्मचारी अशा प्रकारे कणकवलीत आपण नगरपंचायतचा विचार केला असता एकूण 17 मतदान केंद्र आहेत, त्यापैकी 2 मतदान केंद्र ही गुलाबी मतदान केंद्र असणार आहे, ज्याच्यावरती स्पेशली महिलांसाठी ही मतदान केंद्र राखीव असतील। त्यासोबतच बघितलं आपण तर एकूण कणकवली नगरपंचायतसाठी 13,298 मतदार, कणकवलीचे 17 नगरसेवक आणि कणकवलीचा कारभारी अर्थातच नगराध्यक्ष कोण असणार आहे हे ठरवणार आहेत। उद्या सकाळपासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होईल। जवळपास 17 मतदान केंद्रावरती बघितलं आपण तर निवडणूक विभागाच्या वतीने नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी, पोलीस बंदोबस्त आणि अन्य कर्मचारी असे जवळपास 110हून कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत। तसंच संपूर्ण शहरामध्ये बघितलं तर एकूण 8 अधिकारी, 86 अंमलदार आणि 68 होमगार्ड अशी जवळपास 113 जणांचा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, शांतता कुठल्याही पद्धतीने भंग होऊ नये आणि मतदान पूर्णतः शांततेत आणि उत्स्फूर्तपणे व्हावं यासाठी निवडणूक विभागाच्या वतीनं पूर्णतः दक्षता घेण्यात आलेली आहे आपणास असं दिसून येत आहे। कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण, आपला सिंधू न्यूज, कणकवली। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।